निरोप देणे आणि निरोप घेणे अशा प्रकारचे शब्दप्रयोग आपण ऐकत असतो. निरोप घ्यायचा म्हणजे एखाद्या गोष्टीपासून संपूर्णपणे आपली फारकत करून घ्यायची. त्यामध्ये ताटातूट, विरह, वियोग अशा प्रकारच्या भावना दडलेल्या असतात. परंतु आज बऱ्याच शाळांमधून देखील निरोप समारंभ हा शब्द हद्दपार करण्यात आलेला आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना सेंड ऑफ दिला जावा अशा प्रकारचा विचार पूर्वी प्रचलित होता. परंतु आज तोच दिवस कृतज्ञता दिवस किंवा डे ऑफ ग्रॅटिट्यूड ह्या नावाने प्रचलित करण्यात आलेला आहे. त्यामागची भावना अशी आहे की आपण केवळ निरोप घेत नसून आपल्या शाळेप्रती, आपल्या संस्थेप्रती एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त करत असतो, आभाराची भावना प्रकट करत असतो. म्हणून निरोप ह्या शब्दामध्ये थोडंसं नकारात्मक अशा प्रकारची भावना दडलेली असते. कृतज्ञता मात्र आपल्याला सकारात्मक विचार करायला लावत असते. आजच्या पहिल्या वाचनामध्ये देखील संत पौलला निरोप घ्यावा लागत आहे आणि एकंदरीत चित्र जे आहे ते थोडंसं निराशाजनक, नकारात्मक अशा स्वरूपाचंच आहे की ह्यापुढे माझे तोंड तुम्हाला पुन्हा दिसणार नाही. हे ऐकल्यानंतर तेथील लोक संत पौलच्या गळ्यामध्ये गळा घालून अक्षरशः रडू लागले, कारण त्याच्यामध्ये वियोगाची, विरहाची, ताटातुटीची भावना दडलेली होती. मात्र त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे देखील तिथल्या लोकांचं कर्तव्य होतं की संत पौल एवढे दिवस आपल्यामध्ये राहिला, तो आपल्याशी बोलला, त्याने आपल्याला परमेश्वराचा संदेश दिला, हे मात्र आपण विसरून चालणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त देखील आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे की हे पित्या, आता माझी तुझ्याजवळ येण्याची वेळ जवळ आलेली आहे. तू आपल्या पुत्राचे गौरव कर. आणि हे सर्व सांगत असताना त्याचं लक्ष मात्र कोणाकडे आहे? आपल्या सर्व शिष्यांकडे, की त्या सर्वांनी एकत्र राहावं हीच एक मनीषा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी व्यक्त करत आहे. म्हणजे ह्या ठिकाणी फक्त ताटातूट, फारकत, वियोग किंवा विरह आणि निरोप अशा प्रकारच्या भावना नाहीत, तर ह्याही पुढे आपलं कार्य आपल्याला पुढे सुरू ठेवायचं आहे. ते वेगळ्या पद्धतीने सुरू राहणार आहे अशा प्रकारची भावना व्यक्त करण्यात आलेली आहे. ह्या दिवसामध्ये आपण पवित्र आत्म्याचा नोवेना करत आहोत. पवित्र आत्म्याची 9 फळं, त्यापैकी प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता ही फळं आपण पवित्र आत्म्याकडे मागितलेली आहेत. आज आपण आणखी एक फळ मागणार आहोत, ममता. ममता म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये असलेला वात्सल्य किंवा करुणा आणि दया अशा प्रकारची भावना, दुसऱ्या व्यक्तींविषयी वाटणारं हे प्रेम वेगळ्याच स्वरूपाचं प्रेम असतं. ते हळूवार असतं, कणवाळू असतं, ममताळू असतं, कृपाळू असतं. म्हणूनच त्याला ममता हे नाव देण्यात आलेलं आहे. आज आपण पवित्र आत्म्याकडे ह्या फळाची देणगी मागूया. की बऱ्याच वेळेला मनुष्य अतिशय वृक्ष जीवन जगत असतो, अतिशय कठोर पाषाणमय हृदयी बनून जीवन जगत असतो. बुद्धीच्या पातळीवरती अकलेचे तारे तोडून त्याद्वारे सर्व गोष्टींचं नुसतं विश्लेषण करत राहत असतो. थोडीशी त्याने एखाद्या परिस्थितीमध्ये ममता दाखवली तर त्या परिस्थितीला जादुई कांडी फिरवल्यासारखं एक आगळं स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता असते. म्हणून आपण पवित्र आत्म्याकडे हे फळ मागूया. हे पवित्र आत्म्या, आम्हा सर्वांना ममतेचं दान दे. हे ममता नावाचं जे फळ आहे ते आमच्या चेहऱ्यावरील स्मितहास्याद्वारे, नम्रतेद्वारे, लीनतेद्वारे, आमच्या भाषेमधून, आमच्या विचारांमधून आणि आमच्या एकंदर जीवनशैलीमधून दिसून येऊ दे. हा हळूवारपणा जोपासण्यासाठी आमची हृदये तू कोमल बनव. आमची पाषाणमय हृदय काढून टाक आणि त्या ठिकाणी आम्हाला मांसमय हृदय दे, की जेणेकरून जसा आमचा स्वर्गीय पिता दयाळू, कृपाळू, कनवाळू आणि ममताळू आहे, तसे आम्ही देखील ममताळू बनू शकू. हे पवित्र आत्म्या ये आणि आमचं नूतनीकरण कर. आमेन.